मॅस्कॉट का? तर या ठिकाणी बेसिकली आपण रोज ग्रुप डिस्कशन करतो. म्हणजे सगळे एम्प्लॉईज आपले रोज सकाळी आल्यात की पहिल्यांदा अर्धा तास एकत्र बसून आजच्या दिवसाची स्ट्रॅटर्जी ठरवतात की कोणत्या कस्टमर्सला कोणत्या पद्धतीने डिझाईन्स द्यायच्या आहेत. फॉन्ट सिलेक्शन्स प्रॉपर रोजच्या रोज केली जातात की नवीन कुठले फॉन्ट्स आलेत का या बाबतीत ते स्वतः अपडेट राहतात. कस्टमर्सनी पाठवलेली इनपुट्स ही डेली बेसवरती चेक केली जातात की जेणेकरून काय होतं ना की त्या कस्टमर्स रोज आपल्याला अपडेट्स मिळतात की याने आपल्याला काय पाठवलं होतं. सो रोज ते इनपुट्स बघितले जातात. त्याच्यानंतर इमेज सिलेक्शन्स कशा केल्या पाहिजेत याच्यासाठी ते स्वतः बघत असतात की कोणत्या पद्धतीचे इमेजेस आपल्याला घ्यायचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे टेम्पलेट बेस वर्किंग केलं जात नाही की कुठली तरी टेम्पलेट्स उचलली आहेत आणि त्याच्यावरती फक्त लोगो चेंज, नंबर चेंज, इमेज चेंज असं काम नाही केलं जात. या ठिकाणी प्रॉपरली नवीन टेम्पलेट्स आपण स्वतः बनवतो. त्यामुळं त्याच्यात नाविन्य असतं आणि त्या क्रिएटिव्ह त्याच्यामुळे होतात. सो हा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट आहे मॅस्कॉटचा की आम्ही डेली बेसवरती अपडेट असतो की जेणेकरून कस्टमर्सला ईच अँड एव्हरी ॲड ही अतिशय सुंदर पद्धतीने त्यामुळेच बघायला मिळते. सो हे ऑल क्रेडिट्स गोज टू माय ऑल डिझायनर्स.